नमस्कार. एसकेपी आय टी अकॅडमीमध्ये मी संतोष गुरव पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. एसकेपी आय टी अकॅडमीमधून आपण विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी त्यांना आय टी आयच्या नवीन नवीन कोर्सेसची वेळोवेळी माहिती देत असतो. आज आपण अशाच एका कोर्सची माहिती घेण्यासाठी इथे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज आपण टर्नर या ट्रेडची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर एसकेपी आय टी अकॅडमीमध्ये आज सहभागी झालेत श्री राहुल मुलमुले सर. मी एसकेपी आय टी अकॅडमीद्वारे त्यांचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. वेलकम. राहुल मुलमुले सर हे आय टी टर्नरच्या शिक्षक आहेत, निदेशक आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातील दीर्घ असा अनुभव आहे. तर मी राहुल मुलमुले सरांना पहिला प्रश्न करेन की सर, टर्नर या ट्रेड विषयीची बेसिक माहिती आमच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण द्यावी. नमस्कार मित्रांनो. टर्नर हा 2 वर्ष मुदतीचा मशीन गटातील व्यवसाय अभ्यासक्रम आहे. या ट्रेडमध्ये थ्रेड कटिंग सारखी क्रिटिकल ऑपरेशन शिकवले जातात. यामध्ये आम्ही माइल्ड स्टील, कॉपर किंवा ब्रासचे जे राऊंड बार असतात त्याची टर्निंग, फेसिंग आणि त्यावरतीच थ्रेड कटिंग ऑपरेशन शिकवले जातात. या ट्रेडमध्ये बेसिक मशीनची ज्या शिकवल्या जातात त्याची आमच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती द्या. टर्नर या ट्रेडमध्ये बेसिक मशीन ही लेथ मशीन आहे. त्यासोबतच एसेसरी मशीन म्हणून ग्राइंडिंग मशीन ही शिकवली जाते. लेथ मशीन ही मेकॅनिकल सेक्टरमध्ये सर्व जसे मशीनिस्ट ट्रेड आहे, टूल अँड डाय मेकर ट्रेड आहे, असे काही जे मेकॅनिकल ट्रेड आहे त्या सर्व मेकॅनिकल ट्रेडमध्ये लेथ मशीन शिकवले जाते. परंतु त्याचं लेवल थोडं जे टर्नर ट्रेड आहे त्यामध्ये वैशिष्ट्य जे आहे थ्रेड कटिंग ऑपरेशन हे टर्नर ट्रेडमध्ये शिकवलं जातं आणि भारत सरकारने स्पेशल तो टर्नर ट्रेड लेथ मशीन शिकवण्यासाठीच तो एस्टॅब्लिश केलेला आहे. अगदी सुंदररित्या तुम्ही टर्नर ट्रेडच्या बेसिक मशीन सांगितल्या सर. पण विद्यार्थी जेव्हा येतात ऍडमिशनसाठी किंवा चौकशीसाठी तेव्हा ते सीएनसी कोर्स आहे का अशी चौकशी करतात. तर टर्नर या ट्रेडमध्ये सीएनसीचं ट्रेनिंग अंतर्भूत आहे का? हो सर, अंतर्भूत आहे. मग ते किती त्यामध्ये काही तुम्ही शिकवता किंवा सीएनसी लेथ आणि सीएनसी टर्निंग यामध्ये काय फरक आहे? लेथ मशीन आणि सीएनसी मध्ये बेसिक फरक हा आहे की लेथ ही एक कन्व्हेन्शनल मशीन आहे. यावरती जेव्हा एखादा टूल रूम जॉब असतो किंवा टूल रूम म्हणजे काय की एखादी मशीनचा पार्ट जर का खराब झाला असेल ते रिपेअरिंगसाठी जास्त करून लाईट प्रोडक्शनमध्ये आपण लेथ मशीनचा वापर करतो. परंतु ज्या ठिकाणी आता हेवी इंडस्ट्रीज इनॉग्रेट झालेले आहे, मोठमोठ्या हेवी इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश झालेल्या आहेत, त्या ठिकाणी आपल्याला मास प्रोडक्शनची गरज असते. तर मास प्रोडक्शनसाठी सीएनसीची खूप गरज असते. हा झाला तुमच्या आय टी आयच्या टर्नर ट्रेड विषयीची बेसिक माहिती. आय टी आय ट्रेड केल्यानंतर त्या प्रशिक्षणार्थ्याला अप्रेंटिस करावी लागते का? हो सर, 2 वर्ष आय टी आय झाल्यानंतर 1 वर्ष अप्रेंटिसशिप करावी लागते. तेव्हा तो कोर्स पूर्णपणे 3 वर्षाचा कम्प्लीट होतो. 2 वर्ष आय टी आय आणि 1 वर्ष अप्रेंटिसशिप असा हा ट्रेनिंग पिरियड असतो. मग या अप्रेंटिसच्या दरम्यान त्यांना किती विद्यावेतन मिळतं? विद्यावेतन सर 15 ते 21 हजार पर्यंत देण्यात येतो. तो कंपनीवर डिपेंड असतो. आय टी आय पूर्ण झाला, अप्रेंटिस ही पूर्ण झाली, तर या प्रशिक्षणार्थ्यांना खाजगी किंवा सरकारी आस्थापनांमध्ये जॉब मिळतात? हो सर, टर्नर ट्रेड केल्यावर खाजगी तसेच शासकीय संस्थान जे आहे गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन त्यामध्ये यांना पूर्णपणे जॉब मिळते. काही उदाहरणं त्याची आम्हाला सांगू शकाल तुम्ही? कोणत्या खाजगी आस्थापनांमध्ये आणि कोणत्या सरकारी आस्थापनांमध्ये याच्या जागा आहेत टर्नर ट्रेडच्या? खाजगी आस्थापना जसे की टाटा मोटर्स, एसकेएफ बेअरिंग्स, एनआरबी बेअरिंग्स, जेएसडब्ल्यू स्टील, व्हॉक्सवॅगन हे सगळे मोठमोठ्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या आहेत. आणि त्याचप्रमाणे शासकीय क्षेत्र म्हणजे आपली भारतीय रेल, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन एअरलाइन्स, DRDO, इस्रो हे सगळे मोठे शासकीय संस्थान आहे ज्या ठिकाणी टेक्निशियन ग्रेड
1, 2 या प्रकारे आपल्या टर्नरला जागा मिळते. म्हणजे थोडक्यात त्यांना खासगी आस्थापनांमध्ये जागा आहेतच, पण राज्य सरकारी आणि केंद्र सरकारच्या सरकारी आस्थापनांमध्ये टर्नर ट्रेडला वॅकन्सी आहेत. हो. मग असं असेल तर या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना तुम्ही स्वयंरोजगारासाठी सुद्धा काही संधी उपलब्ध आहेत का? हो सर, टर्नर ट्रेड केल्यावरती स्वयंरोजगाराच्या सुद्धा संधी उपलब्ध आहे. टर्नर झालेला विद्यार्थी स्वतःचं इंजिनिअरिंग वर्कशॉप एस्टॅब्लिश करू शकतो, स्थापना करू शकतो. त्याचप्रमाणे जर का CNC त्याचं प्रोग्रामिंग, ऑपरेटिंग आणि प्रोग्रामिंग तो एक्सपर्ट झाला असेल तर CNC मशीन इन्स्टॉलेशनचे सुद्धा जॉब कंपनी ऑफर करते. ज्या कंपनी CNC बनवतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्या CNC इन्स्टॉलर म्हणून वेकन्सी असते त्यांच्याकडे. आपण ती सेल्स आणि इन्स्टॉलेशन करू शकतो. मला सांगा की आता हा टर्नर ट्रेड पूर्ण झाला, त्याला रोजगार, स्वयंरोजगाराच्या काही संधी आहेत हेही आपण बघितलं. मग आतापर्यंत तुमच्या हाताखाली शिकलेल्या एखाद्या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी आमच्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सांगाल? यस, मी सांगेल. माझा 2014-16चा विद्यार्थी होता. तो आता शिक्रापूरला नगर रोडला जॉन डिअर कंपनीजवळ त्यांनी वर्कशॉप स्थापना केली. सुरुवातीला एक लेथ मशीन आणि ग्राइंडर पासून त्यांनी सुरुवात केली. आज त्याच्याकडे 3 CNC मशीन आहेत आणि त्या प्रकारे तो एक त्याची चांगली सक्सेस स्टोरी आहे आणि तो आता दिवस गणित तो प्रगती करत चाललेला आहे. खूप छान. सरांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे की त्यांचा एक विद्यार्थी रोजगार, स्वयंरोजगार त्यानं प्राप्त केला. फक्त स्वतःसाठी त्यानं स्वयंरोजगार केला नाही, तर तो इतरांना रोजगार देणारा ठरला. याचा आनंद सरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. विद्यार्थी मित्रांनो, मी हे आवर्जून सांगू इच्छितो की ITIचे जे मेकॅनिकल ट्रेड आहे त्यामधला ITI टर्नर हा अत्यंत महत्वाचा आणि सर्वात जास्त जॉब देणारा ट्रेड आहे. या सध्या ITIची ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. तर यासाठी मुलमुले सर, तुम्ही आमच्या पालकांना काय आवाहन कराल? मी पालकांना हेच आवाहन करेल की आता आपली ITIची ॲडमिशन प्रोसिजर सुरू आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 21 जून आहे. तर फॉर्म भरण्याची कन्फर्मेशन डेट म्हणजे जमा करण्याची तारीख 22 जून आहे आणि त्यानंतरच कन्फर्मेशन झाल्यानंतर ट्रेड भरण्याची जी लास्ट डेट आहे ती 23 जून आहे. तर लवकरात लवकर आपला फॉर्म भरा, आपला प्रवेश निश्चित करा आणि ऑप्शन फॉर्म भरताना चॉईस नंबर 1 तो टर्नर भरा. 100% तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल ही शाश्वती असते. धन्यवाद सर. मी SKP ITI कट्ट्यातर्फे मुलमुले सरांचे धन्यवाद देतो आणि मी प्रेक्षकांना आवाहन करतो की ITIचे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सध्या सुरू आहे. यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आमची वेबसाईट आहे www.admission.dvt.gov.in. नमस्कार. नमस्कार सर. मी SKP ITI कट्टातर्फे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्याप्रमाणे सर आणि SKP ITI कट्टा याचे मनशा धन्यवाद, आभार. थँक्यू.